नमस्कार मित्रांनो, नवीन 50,000 जागा निघालेल्या आहेत महाराष्ट्रात। आता प्रत्येक गावामध्ये म्हणजेच प्रत्येक ग्रामपंचायतीला एक योजनादूत अशी पोस्ट निघालेली आहे। मासिक वेतन 10,000 रुपये अशा पद्धतीचा शासन निर्णय आलेला आहे। तर आपल्याच गावात नोकरी भेटू शकते। तर काय आहे जी.आर आणि कशा पद्धतीने याची अटी शर्ती पात्रता निवड आहे हे सर्व काही जाणून घेणार आहोत। व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत पहा। जर आपल्याला यामध्ये संधी आहे तुम्ही अर्ज करू शकता। चला आजच्या व्हिडिओला सुरू करूया। स्क्रीनवरती पाहू शकता शासन निर्णय आलेला आहे 7 ऑगस्ट 2024 चा। महाराष्ट्र राज्यात मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमाच्या अंमलबजावणीबाबतचा हा शासन निर्णय आहे। तर पहा शासन निर्णय आपण जाणून घेऊयात काय काय बाबी आहेत त्या। महाराष्ट्र शासनाच्या विविध योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांच्या जास्तीत जास्त नागरिकांना लाभ मिळवण्याच्या दृष्टीने त्यांना सहाय्य करण्यासाठी 50,000 योजनादूत निवडण्यासाठी सन 2024-25 या आर्थिक वर्षापासून मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम सुरू करण्यास या शासन निर्णयाने मान्यता देण्यात येत आहे। याबाबतची कार्यपद्धती पुढील प्रमाणे आहे। महत्त्वाच्या बाबी आहेत ते तुम्हाला सांगणार आहे, कारण ऑनलाईन फॉर्म भरणं गरजेचं आहे। आता हा ऑनलाईन फॉर्म कधी भरायचा हे सुद्धा व्हिडिओमध्ये सांगणार आहे, शेवटपर्यंत राहायचं आहे। पहा, महाराष्ट्र शासनाच्या विविध योजना आहेत त्या योजनांची प्रचार प्रसिद्धी करणे व त्यांचा लाभ जास्तीत जास्त नागरिकांपर्यंत पोहोचवणे याकरिता मुख्यमंत्री योजनादूत थेट ग्रामस्तरावर नेमणे। आता ग्रामस्तरावर कोणकोणत्या ठिकाणी नेमायचं हे तुम्हाला सांगतो। पहा, कार्यक्रमाची ठळक रूपरेषा। आता पहा, मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रम राबविला जाणार आहे। राज्यात कार्यरत प्रशासकीय यंत्रणेला मदत करण्यासाठी मुख्यमंत्री योजनादूत नेमले जातील। आता कुठे कुठे नेमले जाणार आहेत ते पाहायचं आहे। ग्रामीण भागात प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक म्हणजे प्रत्येक ग्रामपंचायतीसाठी एक योजनादूत असणार आहे व शहरी भागात 5,000 लोकसंख्येसाठी एक। या प्रमाणात 50,000 योजनादूतांची निवड करण्यात येणार आहे। आता यांचं मानधन किती असणार आहे ते जाणून घ्या। मुख्यमंत्री योजनादूतास प्रत्येकी 10,000 रुपये प्रति महिना एवढे ठोक मानधन देण्यात येणार आहे। 10,000 रुपये ठोक मानधन प्रति महिना। आता प्रवास खर्च व सर्व भत्ते यामध्ये समावेशित असणार आहे। निवड झालेल्या मुख्यमंत्री योजनादूतासोबत 6 महिन्याचा करार असणार आहे। हा करार कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही, म्हणजे 6 महिन्यासाठी योजनादूत म्हणून तुम्हाला ही पोस्ट भेटू जाते आपल्याच गावात आपल्या ग्रामपंचायतीमध्ये। आता पहा, मुख्यमंत्री योजनादूताची निवडीसाठी पात्रतेचे निकष कोणकोणते आहेत ते आपण आता जाणायचे आहेत। एक म्हणजे वयोगट 18 ते 35 वर्ष असणं गरजेचं आहे। कोणत्याही शाखेचा किमान पदवीधर असणं गरजेचं आहे। संगणक ज्ञान म्हणजे कम्प्युटरचं ज्ञान येणं गरजेचं आहे। उमेदवाराकडे अद्ययावत मोबाईल असणे आवश्यक आहे, ते काय असतंच। उमेदवार हा महाराष्ट्राचा आदिवासी असणं गरजेचं आहे, म्हणजे डोमेसाइल सर्टिफिकेट रहिवासी असणं गरजेचं आहे। उमेदवाराचे आधार कार्ड असावे व त्यांच्या नावचे बँक खाते आधारशी संलग्न असावे। ह्या 6 गोष्टी तुमच्याकडे असणं गरजेचं आहे। निवडीसाठी उमेदवाराने कोणकोणती कागदपत्र सादर करावी। विहित नमुन्यातील मुख्यमंत्री योजनादूत कार्यक्रमासाठी केलेला ऑनलाईन अर्ज येईल। कसा भरायचा चॅनलवरती प्रसिद्ध करण्यात येईल। त्यासाठी काय करावं लागेल, चॅनलला सबस्क्राईब करावं लागेल। डिस्क्रिप्शनमध्ये व्हॉट्सअप चॅनल आहे तिथे फॉलो करावं लागेल, कारण ज्यावेळी ऑनलाईन प्रसिद्ध होईल अर्ज भरण्याचं आपल्या चॅनलवरती व्हिडिओ शेअर केला जाईल। यानंतर आधार कार्ड। यानंतर पहा, पदवी उत्तीर्ण असल्याबाबतची पुराव्या दाखल कागदपत्रे, आदिवासी दाखला, वैयक्तिक बँक खात्याचा तपशील, पासपोर्ट साईज फोटो, हमीपत्र ऑनलाईन अर्जासोबत नमुन्यात येईल। आता तो नमुना तुम्हाला भेटून जाईल। मुख्यमंत्री योजनादूताची नेमणूक प्रक्रिया कशी असणार आहे पहा। उमेदवाराच्या नोंदणीची व प्राप्त अर्जदाराची छाननी प्रक्रिया माहिती व जनसंपर्क महासंचालनालय नियुक्त करण्यात आलेल्या बाह्य संस्थांमार्फत ऑनलाईनरित्या पूर्ण करण्यात येईल। आता ऑनलाईनरित्या पूर्ण होणार आहेत। छाननी उपरोक्त परिच्छेदात नमूद केलेल्या पात्रतेच्या निकषानुसार करण्यात येईल, म्हणजे जे काही तुमची पात्रता आहे त्यानुसार छाननी करण्यात येईल। ऑनलाईन प्राप्त झालेल्या अर्जांची छाननी केल्यानंतर पात्र उमेदवाराची यादी राज्यातील प्रत्येक जिल्हा माहिती अधिकारी यांच्याकडे पाठवण्यात येईल। यानंतर पहा, प्राप्त अर्जाशी संबंधित उमेदवाराची कागदपत्राची तपासणी करतील। मूळ कागदपत्र तपासण्यात येतील जी काही तुम्ही दिलेला आहात ती। उमेदवारासोबत 6 महिन्याचा करार केला जाईल।
कराराचा कालावधी कोणत्याही परिस्थितीत वाढविला जाणार नाही, म्हणजे 6 महिन्याचा. पहा, वरील प्रमाणे शासकीय योजनांची माहिती संदर्भात पात्र उमेदवारांचे समुपदेशन व निर्देशन करतील. यानंतर पहा, प्रत्येक ग्रामपंचायतीला 1, शहरी भागात 5000 लोकसंख्येला 1 असा योजनादूत म्हणून नेमणूक होईल आणि ते योजनादूत म्हणून पाठवतील. यानंतर पहा, मुख्यमंत्री योजनादूत या कार्यक्रमाअंतर्गत उमेदवारांना सोपविण्यात येणारे कामकाज हे शासकीय सेवा म्हणून समजण्यात येणार नाही. सबब या नेमणुकीच्या आधारे भविष्यात शासकीय सेवेत नियुक्तीची मागणी अथवा हक्क सांगितला जाणार नाही. याबाबतचे हमीपत्र निवड झालेल्या उमेदवाराकडून घेण्यात यावे. आता पहा, तुमची जर निवड योजनादूत म्हणून झाली तर कोणकोणती कामे करायची आहेत. योजनादूत संबंधित जिल्हा माहिती अधिकारी यांच्या संपर्कात राहून जिल्ह्यातील योजनांची माहिती घेतील. प्रशिक्षित योजनादूतांनी त्यांना नेमून दिलेल्या ठिकाणी समक्ष जाऊन त्यांना ठरवून दिलेले काम पार पाडणे त्यांच्यावर बंधनकारक राहील. योजनादूत राज्य शासनाच्या विविध योजनांची प्रचार आणि प्रसिद्धी करताना ग्राम पातळीवरील यंत्रणांशी समन्वय करून शासनाच्या योजनांची घरोघरी माहिती होईल यासाठी प्रयत्न करतील. योजनादूत दर दिवशी त्यांनी दिवसभर केलेल्या कामांचा विहित नमुन्यातील अहवाल तयार करून तो ऑनलाईन अपलोड करतील. योजनादूत त्यांना सोपविलेल्या जबाबदारीचा स्वतःसाठी नियमबाह्य कामासाठी उपयोग करणार नाहीत. तसेच ते गुन्हेगारी स्वरूपाचे गैरवर्तन करणार नाहीत. योजनादूत तसे करत असल्यास निदर्शनास आल्यास त्यांच्यासोबत करण्यात आलेला करार संपुष्टात आणण्यात येऊन त्यांना जबाबदारीतून मुक्त करण्यात येईल. योजनादूत अनधिकृतरित्या गैरहजर राहिल्यास किंवा जबाबदारी सोडून गेल्यास त्यांना मानधन अनुदेय राहणार नाहीत. अशा पद्धतीने योजनादूताची कामे आहेत. योजनादूताच्या सर्व बाबी यामध्ये देण्यात आलेल्या आहेत. हा GR डिस्क्रिप्शनमध्ये देतोय. ज्यांना योजनादूत म्हणून अर्ज करायचा आहे त्यांनी नेक्स्ट व्हिडिओ पाहणं गरजेचं आहे. ऑनलाईन अर्ज कसा भरावा याबाबत आहे. प्रत्येक ग्रामस्तरावर 1 योजनादूत, 10,000 रुपये मासिक मानधन, यामध्ये सर्व आलं आणि 6 महिन्याचा करार असणार आहे. तर योजनादूत म्हणून निवड व्हायची आहे का? कमेंट करा. हा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूया नेक्स्ट महत्त्वपूर्ण व्हिडिओ घेऊन. जय हिंद, जय महाराष्ट्र.